नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे हॉटेल स्टाईल असा वीकेंड स्पेशल बेत बनवते आहे. यामध्ये पनीर हैदराबादी आणि मस्त गरमागरम असे फुलके बनवणार आहे. बऱ्याचदा आपण घरी पनीर बनवतो, पण ते हॉटेलसारखं होत नाही किंवा त्याची चव तेवढी छान लागत नाही. पण या पद्धतीने हे पनीर हैदराबादी नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं बनवून बघा, अप्रतिम असं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 2 कांदे मोठे मोठे असे कट करून घेते आहे. या भाजीसाठी मी इथे विकतचंच पनीर वापरलेलं आहे. बऱ्यापैकी मी घरी पनीर बनवते, पण माझ्याकडे आज तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे हे पटकन बनवण्यासाठी मी विकत पनीर आणलेलं आहे. याच्या फोडी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. 200 ग्रॅम पनीर आहे. अशा पद्धतीने थोड्याशा लांब अशा मी फोडी कट करून घेते. हवं तर तुम्हाला छोट्या फोडी हव्या असतील तर छोट्या-छोट्या पण करून घेऊ शकता. पनीरऐवजी तुम्ही इथे चिकन खात असाल तर चिकन देखील वापरू शकता. पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये जे पनीरचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. पनीर थोडंसं मी यामध्ये परतून घेणार आहे. याचे तुकडे पडू नयेत. पनीर थोडंसं सॉफ्ट आहे, त्यामुळे एक एक असं मी हे यामध्ये पलटून घेतलेलं आहे. छान असा याला गोल्डन कलर आला आहे. सगळ्या बाजूनी थोडासा कलर आल्यानंतर हे आता लगेचच बाहेर काढून घ्यायचं आहे. हे असं थोडंसं तेलामध्ये किंवा तुपामध्ये पनीर परतून घेतल्यानंतर वातड होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी साधं नॉर्मल पाणी घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता यामध्ये फ्राय केलेलं पनीर टाकून घ्यायचं आहे. जास्त वेळ या पाण्यामध्ये ठेवायचं नाही. लगेचच पाण्यात टाकून बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पाण्यातून काढत असताना जास्ती आपल्याला प्रेस करून किंवा दाबून दाबून काढायचं नाही. फक्त अलगद हातांनी त्यातलं पाणी निथळून हे मी पनीर या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. पनीर परतून घेतलेल्या त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक होतं. त्यामध्येच 2 कांदे, 1 मिरची, आलं आणि लसूण घातलेलं आहे मी. हे छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे. मिरची तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर अजून 1-2 घालू शकता. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 तमालपत्र, 1 साधी वेलची घातलेली आहे, 3 लवंग घातलेत आणि अगदी पाव चमचा म्हणजे 7-8 काळी मिरी आणि जावित्री घातलेला आहे, छोटासा तुकडा. मसाले खूप जास्ती वापरत नाही आहे मी इथे, नाहीतर त्याची उग्र चव लागते. हे सगळं परतून झाल्यानंतर गॅस बंद केला की मग त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालायची. पुदिना आणि कोथिंबीर परतून घ्यायचं नाही आहे. हा सगळा मसाला पूर्ण थंड करून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. लागलंच तर पाणी अजून तुम्ही यामध्ये घालून मग वाटून घेऊ शकता. म्हणजे छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार होईल. असं स्मूथ वाटण मी याचं बनवून घेतलं आहे. आता त्याच सेम पॅनमध्ये आपल्याला अजून 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे मी इथे वापरलेत आणि हे बनवलेलं वाटण घालायचं आहे. आता हे थोडंसं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. पूर्ण तुपामध्येच मी ही भाजी बनवलेली आहे. वाटण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा, धणेपूड घालायचे. मसाले खूप जास्त प्रमाणात वापरायचे नाही, नाहीतर याची चव उग्र लागते. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे यामध्ये मी आता परतून घेते आहे. ग्रेव्हीसाठी आता यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 ग्लास मी पाणी यामध्ये घातलं आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही थोडीशी शिजवून घ्यायची आहे. गॅस मी मोठा ठेवला आहे. ग्रेव्ही छान अशी शिजली 3-4 मिनिटे. त्याला तेल सुटलं की त्यामध्ये मी फ्राय केलेलं पनीर घातलं आणि फेटून घेतलेलं 2 चमचे दही घातलं आहे. दही घालत असताना हे आंबट नसलेलं दही यामध्ये वापरायचं आहे आपल्याला. ग्रेव्ही आपण अगोदर आता शिजवून घेतली आहे, त्यामुळे आता हे खूप जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आहे. फक्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अजून एक फक्त 3-4 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. दही फेटून घातल्यामुळे ग्रेव्ही फाटत नाही. ग्रेव्ही होती आहे तोपर्यंत इथे याच्यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम फुलके बनवणार आहे मी. कणिक मळून घेतली आहे. छान असं हे पनीर हैदराबादी तयार झालं आहे. यावरती थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. हवं तर शेवटी तुम्ही मलाई किंवा क्रीम तुम्ही यामध्ये घालू शकता. मस्त असं हे पनीर हैदराबादी तयार आहे. सेम याच पद्धतीने चिकन वापरून देखील तुम्ही बनवू शकता.
हे मी आता भाजी बाजूला ठेवते, तयार झाली आहे. छान गरमागरम मी इथे फुलके बनवते आहे. तर याच्यासोबत पराठे किंवा रोटी, नान किंवा जीरा राईस देखील तुम्ही बनवू शकता. अशाच मस्त मस्त रेसिपी आपल्या फेसबुकला आणि इंस्टाग्राम पेजला देखील येत असतात. तिथे जर तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. माझ्या इंस्टाग्राम पेजची आणि फेसबुक पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. गॅसवरती फुलके भाजल्यामुळे छान स्मोकी फ्लेवर येतो त्याला आणि हॉटेलच्या कुठल्याही भाजीसोबत असे फुलके खायला छान लागतात. जर तुम्हाला गॅसवरती नसतील भाजायचे तर तव्यावर पण शेकून घेऊ शकता. गरमागरम फुलक्यांना तूप लावून घ्यायचं आहे. मस्त जबरदस्त असा हा माझा हॉटेल स्टाईल आजचा बेत तयार झाला आहे. गरमागरम फुलके आणि त्याच्यासोबत हॉटेल स्टाईल पनीर हैदराबादी बनवून तयार झालं आहे. तुम्हाला माझा बेत कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. याच्यावरती मी थोडंसं पनीर किसून घातले किंवा चीज देखील तुम्ही अशा पद्धतीने किसून घालू शकता. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.